Hello student, welcome to Intermaths. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची इलिमिनेशन मेथड बघितली. आजचा आपला विषय आहे सबस्टिट्यूशन मेथड टू सॉल्व द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ॲक्च्युअली ही मेथड आपण 9th मध्ये बघितली आहे. रेफरन्ससाठी मॅथ्स 1चं पेज नंबर 85 वर तुम्ही पुन्हा त्याचा अभ्यास करू शकता 9th मध्ये. इलिमिनेशन मेथड असो की सबस्टिट्यूशन मेथड असो, या दोन मेथडमध्ये आपल्याला एक लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळतं. म्हणजे ते इक्वेशन एक्स साठी सॉल्व करायचं आहे किंवा वाय साठी सॉल्व करायचं आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे लिनियर इक्वेशन सॉल्व करण्यासाठी अडचणी येतात. वर्षभर हा प्रॉब्लेम त्यांना त्रास देत राहतो. ॲक्च्युअली 5th स्टँडर्ड पासून हे छोटे छोटे जे नियम आहेत, गणितातले लॉज आहेत, हे जर आपण बारकाईनं अभ्यासले असेल किंवा आपल्याला येत असेल तर हे लिनियर इक्वेशन सोडवणं काही कठीण गोष्ट नाही आहे. निश्चितच तुम्ही मागचे पुस्तक न कंटाळता बघा. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व करता आलंच पाहिजे, तरच तुम्हाला पुढचा अभ्यास सोपा जाईल. अन्यथा या पुढच्या मेथड शिकून फारसा फायदा होत नाही. तर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल चांगलं सोडवणं शिका, त्यासाठी प्रयत्न करा. तर आजचा विषय आपण सुरू करू, सबस्टिट्यूशन मेथड. याच्यामध्ये सोडवताना काही वर्किंग रूल्स आहेत. आता हे नियम एक्झाम्पल जरी आपल्या डोळ्यासमोर नसलं तरी आपण एक प्लॅनिंग म्हणून या भागाकडे बघू. स्टेप वाईज आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. पहिल्या स्टेप मध्ये बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल. अर्थात तुम्हाला माहित आहे एक्स किंवा वाय, इन टर्म्स ऑफ द अदर व्हेरिएबल. म्हणजे काय? हे जे इक्वेशन आहे पहिलं किंवा दुसरं, त्यातला एक व्हेरिएबल एक्स घेतला तर दुसऱ्या बाजूनं सगळ्या वायच्या टर्म लिहा. एका बाजूनं एक्सच्या टर्म आणि दुसऱ्या बाजूनं वायच्या टर्म आणि कॉन्स्टंट. याला म्हणतात वन एक्सप्रेसिंग वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अदर व्हेरिएबल. ओके. आता नेमका प्रॉब्लेम काय आहे? फ्रॉम आयदर इक्वेशन, दोन्ही पैकी कोणतंही निवडू शकता. पुढे लिहिलेलं आहे विच इज कॉन्व्हिनियंट. आता तुम्ही म्हणाल सर आता हे कसं? आता हा अभ्यासाचा विषय आहे, हा अनुभवाचा विषय आहे, हा आपल्या प्रॅक्टिसचा विषय आहे. त्यामुळं इथं विचार हे आपल्याला करावा लागतो की कोणतं इक्वेशन घेऊ आणि ते एका व्हेरिएबलचं एक्सप्रेशन दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये करू. हे आपल्याला ठरवावं लागतं की इक्वेशन कोणतं घेऊ. यासाठी एक छोटीशी नोट आहे. ट्राय टू पिक वन दॅट हॅज ए वन ॲज ए कोइफिशियंट. म्हणजे काय? असं इक्वेशन पहा की ज्याच्यामध्ये फक्त एक्स आहे, त्याच्या बाजूनं कुठलाही कोइफिशियंट नाही, म्हणजे एक आहे. म्हणजे जसं 2x, 5x, 3x
आता इथं काय आहे, 3 आहे, 5 आहे, असं नको. तर तिथं फक्त एक्स किंवा वाय असलं पाहिजे. हे निवडा पहिले. आता हे निवडल्यानं काय होईल की तुम्हाला फ्रॅक्शन मिळणार नाही, त्याच्यामुळं ते इक्वेशन सोडवायला सोपं जातं. आणि जिथं पर्यायच नाही, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 1 नाही, वायचा कोएफिशियंट 1 नाही, अशा वेळी तर तुम्हाला कुठलंही एक इक्वेशन निवडावं लागेल. रिमेंबर दिस. हे अनुभवानं येतं. जास्तीत जास्त गणित सोडवल्यानंतर आपल्याला कळायला लागतं. त्रास हा होणारच. स्टेप 2, सबस्टिट्यूट व्हॉट यू गेट फ्रॉम स्टेप 1. आता आपण एक्स इज इक्वल टू वाय प्लस समथिंग असं काहीतरी लिहिलं. वी एक्सप्रेस एक्स इन टर्म्स ऑफ वाय. आता ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे, ही दुसरा जे इक्वेशन आपलं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवा एक्स ची व्हॅल्यू. मग काय होईल, दिस विल गिव्ह यू वन इक्वेशन विथ वन व्हेरिएबल. म्हणजे एक्स निघून जाईल आणि फक्त आता वाय मधलं इक्वेशन, लिनियर इक्वेशन मिळेल. बरोबर. आणि इथं मेक. आता हे मात्र आपल्याला सोडवता आलं पाहिजे. वाय ची व्हॅल्यू आपल्याला काढता आली पाहिजे. याच्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन, ट्रान्सफॉर्मेशन, ऍडिशन ऑफ लाईक टर्म्स, हे नियम पक्के पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर स्टेप 3 मध्ये बघा काय करायचं आहे. सॉल्व फॉर द फर्स्ट अननोन व्हेरिएबल. जसं वाय मध्ये मिळालं, वाय साठी सोडवा, म्हणजे वाय ची व्हॅल्यू काढा. स्टेप 4, आता वाय ची व्हॅल्यू मिळाली. सॉल्व फॉर द सेकंड व्हेरिएबल. आता एक्स साठी सोडवावं लागेल. आपण उदाहरणार्थ घेतलाय बरं. यासाठी काय करू, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल ऑब्टेन्ड इन स्टेप 3, म्हणजे वाय ची व्हॅल्यू इन द इक्वेशन यूज इन स्टेप 1. 1 मध्ये एक्स इज इक्वल टू लिहिलेला आहे, तर त्या इक्वेशन मध्ये वाय ची व्हॅल्यू टाका. आता तुम्हाला एक इक्वेशन असं मिळेल ज्याच्यामध्ये फक्त वाय राहील आणि ते वाय साठी सोडवा. आता तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळाली. दिस इज द सोल्युशन. आता एक महत्वाचा मुद्दा आहे की शेवटी ह्या मेथड्स वापरल्यानंतर तुम्ही काय करायचं, व्हेरिफिकेशन करायचं. स्टेप 5 मध्ये चेक द सोल्युशन. यासाठी काय करू, खाली लिहायचं व्हेरिफिकेशन आणि दोन्ही इक्वेशन लिहायचे. एक्झाम्पल मधले, सबस्टिट्यूट सोल्युशन इन टू गिवन इक्वेशन, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ठेवायच्या. इट मेक्स इक्वेशन ट्रू. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, ट्रू म्हणजे काय, दोन्हीही साईड सारख्या असल्या पाहिजे. आणि मग तुम्हाला हे कॉन्फिडंट होऊन जातं की जर दोन्ही साईड सारख्या आहेत तर आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सोडवत असताना व्हेरिफिकेशन कराच, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडंट येऊन जातो की आपलं उदाहरण बरोबर आहे. ओके. आता एक सॉल्ड एक्झाम्पल घेऊ, पेज नंबर 2 वरचं. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. हे इक्वेशन दिलेलं आहे, 2 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. वी कॉल्ड इट एज अ सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपलं सगळ्यात पहिलं जे काम आहे सोल्युशन लिहिल्यानंतर की ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का, म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे झालं स्टँडर्ड फॉर्म. ax प्लस by इज इक्वल टू सी. तर इथं ते आहेत म्हणून त्यांना नंबरिंग करू. इक्वेशन 1, इक्वेशन 2.
आता आपल्या स्टेप आपण या गणितात चेक करून घेऊ. आता या दोन इक्वेशनला जर पाहिलं तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू वायच्या रूपामध्ये किंवा वायची व्हॅल्यू एक्सच्या रूपामध्ये जे कॉन्व्हिनियंट राहील जे इक्वेशन आपण घेऊ. आता इथं कुठलं इक्वेशन घेऊ हा आपल्याला पडलेला प्रश्न आहे, त्याचं उत्तर शोधू. बघा इथं कोएफिशियंट 5, कोएफिशियंट -3. ओके, तर हे काही घेऊन फायदा नाही आहे. जर आपण हे इक्वेशन घेतलं पहिलं तर आपल्याला फ्रॅक्शन येईल, त्याच्यामुळं ते कठीण जाईल. म्हणून दुसरं बघू. इथं कोएफिशियंट 3 आहे, इथं कोएफिशियंट 1 आहे. आता इथं आपलं विचार करणं थांबवा, कारण इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे हेच इक्वेशन घ्यायचं आहे. आता लेट अस राइट द व्हॅल्यू ऑफ वाय इन टर्म्स ऑफ एक्स फ्रॉम इक्वेशन 2. आता वाय ची व्हॅल्यू म्हणजे वाय लेफ्टला आणि सगळ्या टर्म्स उरलेल्या राईटला. बघा हे लिहिलं आपण. आता याला म्हणा 3. आता इथं काय केलं, वी एक्सप्रेस वाय इन टर्म्स ऑफ एक्स. बरोबर आहे, याला म्हटलं इक्वेशन 3. म्हणजे आता आपण 2 पासून 3 मिळवलं, म्हणून 2 विचार करणं थांबवा सध्या. आता 1 आणि 3 वर कॉन्सन्ट्रेट करा. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ वाय. आता कशामध्ये ठेवू आपण, याच्यामध्ये विचार करू नका म्हटलं, म्हणजे याच्यात ठेवा इन इक्वेशन 1. कुठे ठेवायची, या वाय जिथं आहे तिथं ठेवायची. हे आहे वाय, इथं ब्रॅकेट मध्ये आपण ती व्हॅल्यू ठेवू. आता हा ब्रॅकेट सॉल्व करणं, पॅरेंथेसिस ज्याला म्हणू आपण, हा सॉल्व करणं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. गुणाकार करा, मल्टिप्लाय करा, -3 न मल्टिप्लाय करा. एक वेळा करेक्टली शिका, म्हणजे चुका होणार नाही. लक्षात ठेवा की इथं -3 आहे आणि म्हणून हे जे साइन आहे हे बदलते, चेंज होते. आता हे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी वापरू आणि सॉल्व करू. बघा 3 × 2 6 -, +3 × 3 9. आता दिस इज अ लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आता याच्यामध्ये फक्त x आहे. आता हे x साठी सोडवा आणि तुम्हाला इथं प्रॉब्लेम चाललाय तो एक वेळा क्लिअर करा. ओके, आता इथं ही ऍडिशन केली लाईक टर्मची आणि -6 जसे लिहिले. आता पुढच्या स्टेप मध्ये ते ट्रान्सफॉर्म करू. हे ट्रान्सफॉर्म केले, साइन बदलवलं, याचं ऍडिशन करा, ही ऍडिशन आली. आता क्रॉस मल्टिप्लाय करा आणि आन्सर लिहा 1. आता हे सबस्टिट्यूट करायचं x = 1 इन इक्वेशन 3, म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. y ची व्हॅल्यू इक्वेशन 3 वरून ही आहे, याच्यामध्ये x ठेवा, ब्रॅकेट मध्ये ठेवलं, 3 × 1 केलं, 2 - 3. पुन्हा हे अडचण. आता वारंवार एक वेळा सांगतो मी, जेव्हा साइन डिफरंट असतील प्लस मायनस, तेव्हा सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करताना मोठ्यातून छोटं करतो आपण. 3 तून 2 काढू, 1 राहील आणि आन्सरला मोठी बिगर जे नंबर आहे त्याचं साइन वापरा मायनस. y इज -1. x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. दिस कंप्लीट our example. Write down in order pair or write down x = 1, y = -1 is the solution. Okay, आता ही सबस्टिट्यूशन मेथड या व्हिडिओ मध्ये आपण समाप्त करू. आता पुढच्या इक्वेशन मध्ये आपण तिसरी मेथड किंवा तिसऱ्या टाइपचे गणित सायमल्टेनियस इक्वेशन व्हायचे. त्याचं नाव आहे इक्वेशन इन विच कोएफिशिएंट ऑफ x अँड y आर इंटरचेंज. हा आपला 4th व्हिडिओ राहील.
तोपर्यंत आपण थांबूया.